तर मोठं आपलं कंटिन्यू ब्लॉग याचं कारण म्हणजे आपलं हे कॉलेज. आपलं कसं आहे, रोज सकाळी उठायचं कॉलेजला जातात. आता रोज रोज कॉलेजचे ब्लॉग टाकले तुम्ही बोर होसान. त्याच्यात आमची झाली आता प्रॅक्टिकल पेपर, आता असाइनमेंट लिहिणं, सबमिशन करणं, याच आमचा पुरा दिवस चालला जातो. पण आपल्या प्रेमाची पब्लिक फक्त आपल्या ब्लॉग मध्ये ना लाईक करत ना फॉलो करत. आपल्या प्रॅक्टिकलचे पेपर होते तसे आपले ब्लॉग कंटिन्यू होते. आपलं रोजच्या सारखं आपलं सकाळ सकाळी उठून निघालो आता कॉलेजला जायचं. मग बसलो मग कॉलेजमध्ये आज होता मग आमचा एनएसएसचा पेपर. कॉलेजमध्ये आल्यावर पहिले तो पेपर देऊन द्याला. मग तो आमचं 15 मार्कासाठी फिजिकल ऍक्टिव्हिटी. आमची फिजिकल ऍक्टिव्हिटी राहते मग आमच्या फील्डवर आलो तर आपल्याला नवीनच जाळं दिसून राहते. म्हटलं जाऊ द्या, म्हटलं ते अशी म्हटलं आज आपल्याला कोणतं काम देतं काय माहिती. म्हटलं आजचा विषय हार्ड हे अशी आपली फिजिकल ऍक्टिव्हिटी. आता आमची मोठी फिजिकल ऍक्टिव्हिटी अशी करावं की आता 15 पैकी 15 मार्क येते. कसं आहे डान्स करते काय फक्त डिग्रीला ऍडमिशन घेऊन जमत नाही, असं करावं लागते, असं दाखवावं लागते. म्हटलं जाऊ द्या, म्हटलं आपण बी काही ना काही हातभार लावू. भेटले तर भेटले म्हटलं 15 मार्क. पोट्टे मध्ये ते काही मत का म्हटलं मास कॅमेरा मलाच विचारलं का म्हटलं मी काही सांगत बसतो तर म्हटलं कॉलेजवर मला आखून देते. म्हटलं आमचे पोट्टे एवढे इमानदारीने काम करत की व्हिडिओ काढलं झालं की फावळून टिक्कम दुसऱ्याच्या हातात देऊन देत. जास्त आमच्या पोट्ट्याला पुरा जाळून दूर कट्टीस करून टाकलं. काम काय सांगलं ना पोट्टा बा शिडी म्हटलं ऐकलं भाऊ सर कधी पाहिलं तरी काम बोलणं का. फोटो काढायसाठी आमच्या पोट्ट्याला काही स्पॉटची गरज नाही, तिथे उभे राहतील तरी फोटो काढता. हा मोहित दुसऱ्या कामं सांगू राहिला सर म्हणे की ते म्हणते पावलं मी पाहतो म्हणे आता कोणाला कामं सांगतो. मग आठवलं की म्हटलं आपल्याला प्रॅक्टिकल सबमिट करायला. म्हटलं मग काय पहिलेच गेलो प्रॅक्टिकल लॅब मध्ये ते प्रॅक्टिकल ठेवून आलो. तर चला आजच्यासाठी एवढंच, ते भेटू आता पुढच्या ब्लॉग मध्ये.